सोनल कशी आहेस तू? बरी आहे का? हाय कर ना सगळ्यांना. सोम हाय कर. हा आणि तुमचं खेळून झालंय का? जेवण केलंय? बरं आजच्या व्हिडिओ मध्ये तू काय दाखवणार आहेस? कोणाचं? आपलं घर दाखवणार आहे का? बरं चल वय पुढं. तर चला. तर इकडून बघा काही अशा प्रकारे घर दिसतंय आपलं. वरची जी रूम आहे ती माझी आहे आणि खाली तुम्ही जे किचन बघता ना ते खालच्या साईडला आहे. काय बघा असं आहे आणि समोरच्या जे दोन रूम आहेत त्या पत्र्याच्या आहे. आजूबाजूला काही नाही, पलीकडच्या साईडला शेती आहे. हा जो खुला एक वाडा आहे, इकडे मोठी बिल्डिंग आहे एक, इकडे छोटं घर आहे आणि ती वरच्या जायचा रस्ता पलीकडून तुम्हाला दिसत असेल एका साईडनं. ठीक आहे चला आता आतमध्ये जाऊया. घर घर म्हणण्यापेक्षा हे बघा हे आहे सावळे परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हे लग्नाचे वेस्ट टाकलेलं आहे आणि हे किराणा दुकान आहे बघा. हे जे आहे एक जांबाचं झाड आहे बाहेर, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि बाजूला जे आहे ते मोठं वडाचं झाड आहे. ते वडाचं झाड असणं चांगलं असते ना, बरं आहे नाही का. आणि हे बाकी सगळं अंगण आहे बघा. ओके आणि आता तुम्हाला आतमधला नजारा सुद्धा दाखवतो. ही छोटी गल्ली आहे. ह्या दोन ज्या गाड्या आहेत त्या आमच्याच आहेत. हो हाव का? हा तर हे आहे बघा घर. हे आहे पत्राची रूम. तुम्हाला सगळे रूम दाखवतोय मी. काय बर आई ये ये ही आली आई. हाय कर आई. सोनल कोणी? सोनल चल ये बेटा. तू आज घर दाखवणार आहे का? चला. अरे पडला का तू? बरं हे बघा हे आहे आमचं समोरचं घर जिथं किराणा दुकान आहे थोडं आहे आणि इथे पलंग पण टाकलेलं आहे एक बसवटेल आहे की नाही? बरं आता कुठे घेऊन जाणार तू? आता किचन मध्ये. बरं आता हे जे दिसतंय तुम्हाला फ्रीज पण आहे आणि छोटंसं कधी जास्त काही मोठं नाही. किचनला तुम्ही दररोज बघता बघा, इथून बी दिसतंय किचन. पण आता तुम्हाला याच रस्त्याने घेऊन जाणार. आणि सुनबाई कुठे तुमची? वरती आहे. वरती आहे का? बरं ठीक आहे. सोनल हा धाबा बी दाखवणार. हा बरं चला आता किचन रूम चला. हा बघा आहे छोटस कसं. चला चला. हा वाडा आहे भांडे वगैरे घासण्यासाठी छोटसा. ठीक आहे. हा रस्ता आहे बघा वरती जायचं. वरच्या रूम मध्ये तुम्हाला म्हटलं ना वरती बेडरूम आहे आणि एक व्हिडिओ शूट साठी आहे. आणि हे आमचा किचनचा डोर आहे. हाय कर रे. किचन वाटा आहे. तुम्ही म्हणसान आज काय सगळं साफ सूफ केलंय का स्वच्छ? काय आहे कशासाठी? नाही रोजच राहते साफसूफ. स्वयंपाकाला थोडी लागलो आता. बरं म्हणजे आज विशेष असं काही स्वच्छ केलेलं नाही आहे ना? हा बघा आहे एक रूम स्लॅबची आणि वरती एक स्लॅबची आहे. सोनल कचरा पाडते परत. बरं आई काय सांगणार तू? या रूम मध्ये तुम्ही स्वयंपाक करता, मग हा बेड कसा टाकला इथं? तिथं रामभाऊजी झोपतात रात्री. रामभाऊजी कोण आहेत? माझा मुलगा. कोणता? लहान का मोठा? लहान. बर मग आता असं म्हणा राम माझा लहान मुलगा झोपतो, रामभाऊजी नका म्हणू. इकडे गॅस आहे, थोडेफार भांडे आहेत. 6 वाजलेले सध्या. आमचं देवघर सुद्धा दाखवून देतो तुम्हाला. आई म्हणते देवघर दाखव. हा गणपती बाप्पा आहे. यावर्षी आम्हाला बुडवायला जमत नाही. खाली आहे देव. आता दिवाबत्ती होईल थोड्या वेळात, पण आधी व्हिडिओ बनवणार आहे. काय इकडे खिडकी आहे. तुम्हाला आता मी बाहेरून एक नजारा दाखवला होता, तिथून दाखवलं बघा समोरून. हो की नाही? हा तर आता काय करणार? आता कोणती रूम दाखवणार आहे? इकडे बघा कोण आलंय. हाय झाली तयारी? हो. बरं आता आम्ही तुमच्याकडे येणार होतो, तुम्ही खाली आलात. बरं ठीक आहे. वरची रूम दाखवणार का? बरं चला चालायचं वरती. हा आई तू येणार? बरं ठीक आहे चला. सगळेच जण येत आहे बाबा. हा ठीक आहे चला. हे बघा ही पत्राची रूम आहेत. तुम्ही म्हणता पत्रावर एवढा कचरा काऊन आहे? तर वडाच्या झाडाचा कचरा पडतोच. किती काही स्वच्छ केला तरी तिकडे ते 3-4 छोटे छोटे कुंड्या लावलेले झाडं. ओके समोर झाडं खूप आहे आमच्या इकडे. झाडाचा विषयच नाही काही. इथं बाथरूम आहे थोडं आणि ही आमची एंट्री आहे घरामध्ये. बघा हे मला बोलू द्या, शांत बसा 2 मिनिटं. हा आहे बेड. इथे एक आमचा लग्नाचा फोटो आहे. कसा आहे सांगा?
पाहिलेला आहे तरी बी सांगा. समोर एक लाईट लावलेला आहे. आता तो कशासाठी लावलेला आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल. मी तर व्हिडिओ बनवत असतो ना. हा एक माझा कॅमेराचा ट्रायपॉड आहे. हा रिंग लाईट आहे. आणि इकडं कोमल आहे. कोमल दाखव व्हिडिओ कशावर बनवतो मी, दाखव. या ठिकाणी व्हिडिओ बनवतो. ही खुर्ची आहे माझी व्हिडिओ बनवण्याची. हा सोफा एक एक्स्ट्रा आहे. ही टीव्ही सुद्धा आहे. आणि आम्हाला कलर द्यायचा आहे मित्रांनो. आणि हे स्टिकर एवढं खराब झालंय ना, माझं एवढं डोकं आउट झालंय. स्टिकरवर स्टिकर लावलेले. आता हे चेंज करायचंय. सोनल नीट बस ना जास्त बेटा, नीट बस. हो नीट बस जरा तू, ठीक आहे. आणि हा टेबल आहे. इथंच व्हिडिओ बनवतो मित्रांनो मी. तुम्हाला ही जागा दिसत असेल, पण आज म्हटलं चला होम टूर द्यावं नाही का. बरं ह्या घराला बांधून किती वर्ष झालेत? 6 वर्ष झाले. 6 वर्ष झालेत. बरं आता पुढचं बांधायचा काही विचार आहे का? हो आहे का? बरं लवकरच बांधसाल मग, आहे ना. हां तुम्ही सांगा. तुम्ही बोललेच नाही आज, काहीतरी बोला. नुसतं हाताची घडी घालू नका, काहीतरी सांगा. बोला काहीतरी. कसे आहात मित्रांनो? काय विचार मी. स्वयंपाकाचा काय मेळ आज? मिसळीचं वरण. अरे बापरे. सासूबाई म्हणती मटकीचं वरण, सुनबाई म्हणती मिसळाचं वरण. मटकीचं वरण आहे. बरं सगळ्यांना बघा दाखवायचं का? पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. ओके आम्ही व्हिडिओ बनवून ठेवू, पण पुढच्या व्हिडिओमध्ये काय. हा तर आता इकडे सोनल आणि सोम एवढे परेशान करतात ना हे दोघं कार्टे. हा आता तुम्हाला मी जरासं बाहेरची बाल्कनी दाखवतो. इकडून दरवाजा आहे, इथे खिडकी पण आहे एक. तुम्हाला एका व्हिडिओ दाखवलं होतं बघा मी. हे आहे बाहेरचा नजारा. मी तिथे उभा राहून तुम्हाला दाखवला ना एक व्हिडिओ, तो सेम अपोजिट साईड आहे. इकडे आहे शेती. ओके शेती आपली नाही आहे ती. हा ही आहे शेती, मोठी आहे खूप. पलीकडे कॉलनी आहे एक बघा. ठीक आहे. समोर बिल्डिंग आहे मोठी. कोमल इथं उभा राहून बघते. ओके चला. बरं आता वरचं रूम वरचं दाखवणार का? गच्ची दाखवणार. गच्ची बऱ्याच लोकांना बघितली असेल, तरी देखील आम्ही दाखवतो. बघा असं छोटूसं आहे घर. एक रूम आहे आमची. आणि भिंत रंग द्यायचा आहे बघा. तुम्हाला क्लिअर दाखवतोय मी. असं मी दाखवणार नव्हतो, पण आता माझी काय सांगणार बघा. भिंत पूर्ण काही झालेली आहे. हे पावसामुळे झाले मित्रांनो, कारण की लगातार 8 दिवस पाऊस चालू होता. आणि आमच्या बाजूला इकडे तुम्हाला दाखवतो मी, घर वगैरे काहीच नाही ना, म्हणून या भिंतीमधून काय झालंय, पाणी थोडं आतमध्ये आलतंय, म्हणजे वल्लावा आलताय. त्यामुळे ही भिंत पूर्ण खराब झालेली आहे. स्टिकर पण निघतंय, पूर्ण काढायचं आहे, कलर द्यायचा आहे. आता दिवाळीला करायचंच आहे ते. चला वरती घेऊन जातो. हे आहे पायऱ्यावरती जायच्या. आता इथून तुम्हाला नजारा खूप छान दिसणार आहे. गाणे वाजताय भारी. हाय करा. चला आता वरती आलेत तुम्ही. हाय निस्ता. हा ही आहे आमच्या पाण्याची टाकी बघा. इकडं पिंपळाचं झाड आहे मोठं, इकडं वडाचं आहे, इकडं पिंपळाचं आहे, इकडं घरं पण आहे. बाजूला खूप सारे झाडे. काय माहित कॉपीराईट नाही बसलं पाहिजे आता हे गाण्यामुळं. बघू आता काय होतंय तर. बरं या व्हिडिओला कॉपीराईट बसलं तुमचं मत काय असेल? नाही माहिती. बरं मी समजून सांगेल. बरं आई कोमली तर नाही, तुला एक विचारतो की लोकांना असं वाटतं की तुम्ही फक्त व्हिडिओसाठी तुमच्या सुनाला मदत करता, हे खरं आहे का? नाही नाही. मग तुझं काय मत आहे? सून आहे का म्हणजे सुनाला सुनासारखं ठेवायला पाहिजे का मुलीसारखं ठेवायला पाहिजे? भांडणं न होणार नाही झाले पाहिजे म्हणून मी काम करतच राहते भैया. बरं आणि आपल्याला आवडत नाही. कोमल तुला काही त्रास देते का? नाही नाही. काम करते पण कशी करते? दम्मान करते. हळू मला आवडत नाही ते. हळू आवडत नाही. बरं आता इकडे आईनं पाणी ठेवलेलं बघा. याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. पण आई सून कशी भेटली? चांगली भेटली का? लेकी सारखी समजून घेते का? बरं सांगितलेलं काम करते सगळं? बरं कुठे गेली ती? वरती आहे का? काय मी लोळ लाळ करत असं. आता 6:30 वाजता लोळ करते. वा काय करतो भैया मी आता डाळ बीळ टाकते, भेंड्याची भाजी करते. बरं आता बऱ्याच लोकांना कमेंट केलं की तुझ्यासारखी त्यांना सासू पाहिजे होती, पण ते शक्य नाही ना. सगळ्या तशा नसतं गया. एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते. बरं बरं बाबा. तरी सगळ्यांना माझ्या आईसारखी सासू मिळव अशी मी प्रार्थना करतो देवाच्या चरणी. हो की नाही? हा ते चल.
बरं असं आहे बघा आमचं घर. वा समोर दर्शक. तर तुम्हाला आमचं घर आवडलं का नाही ते सांगा. मी अजून एका व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही पूर्ण घर. काय हा आपलं घर कसं चांगलं आहे का? आवडतंय? मस्त आहे आई. आपलं घर ते आपलं घरच राहते भैया. हा आपण थोडी किराया नाही तरी आणि आहे ना हा स्वतःचं. ते आहे की आपलं स्वतःचं घर असल्यामुळे आपल्याला काय जास्त वाटत नाही. हो की नाही सोनल? घर कसं आहे? मस्त आहे का? आवडतं का? आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो ना तेव्हाच काही ना काही गाणे वाजताना काही ना काही आवाज येतो. हा पोरगा आता गाडीचा आवाज करत होता. याला शांत केलं तिकडे गाणी चालू झाले. आणि ही व्हिडिओ कॉनची डिश आहे आमच्या इथे आज. हा आणि सोनल तू शाळा कधी चालू होणार आहे? दिवाळीला होणार आहे का? बरं ठीक आहे मित्रांनो बघा एवढंच दाखवायला होतं. हे आमचं घर आहे असं आणि 3 रूम आहेत. तर जर कधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी काय बोललो? सॉरी नाही बोला. बरं मित्रांनो हा व्हिडिओ जर कधी तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि कशी सोहम पण शिकला बाप्पा आता. तर चला मित्रांनो भेटू आपण अजून एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. हा